सोनं गेलं किंवा काय जे गेलं ते म्हणताय, तर ते कुठं आहे आणि ते तुम्हाला आतापर्यंत का सापडलं नाही? तुम्ही ज्याला आरोपी म्हणून जागेवर मारून टाकलं, ज्याचं एन्काउंटर केलं, ते तर तुम्ही करून टाकलं, पण त्याच्याकडनं हस्तगत काय केलं ते कुठं आहे? तुम्ही जे जे हस्तगत केलं ते कुठं आहे ते दाखवा, आम्हाला दाखवा, जगालाही दाखवा, सगळ्यांना बघायचं आहे की तुम्ही ज्या गुन्ह्यामध्ये त्याला मारलं आहे, जो गुन्हा त्यांनी केला म्हणून तुम्ही त्याला सिद्ध करताय, त्याच्यासाठी तुमच्याकडे एव्हिडन्स काय, प्रूफ काय, सोनं कुठं आहे किंवा काय जे तुम्ही त्याच्यावर आरोप लावलेत त्याच्यासाठी काय तुमच्याकडे प्रूफ आहे? ठीक आहे, तुम्ही काय सांगा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला हेच विचार सांगायचं की प्रश्न आम्हालाच पडला आहे. त्यांनी जी घटना नाही करायची ती घटना त्यांनी हँड केली. त्यांनी एन्काउंटर केल्यापेक्षा जर समजा त्याला जिवंत राहू दिलं असतं, कमराच्या खाली 10 गोळ्या मारल्या असत्या तरी आम्हाला चाललं असतो. त्याला जीवन ठेवून त्याच्याकडून विचारलं असतं तर त्यांनी सर्वांना सांगितलं असतं. आम्हाला कुठल्याही प्रकारची काहीही माहिती नाही. घराची संपूर्ण त्याच दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 पासून तर 9 वाजेपर्यंत आमच्या पूर्ण घराची झडती झाली आहे. अजून बी आमचं सामान तसंच पडलेलं आहे. आम्हाला प्रश्न पडतो, बाबा तुमचं काय झालं काय नाही झालं, तुम्ही चौकशी करू शकत नाही, ते आम्ही काय करणार, आम्हाला काहीच माहीत नाही. आमच्या घराची पूर्ण झडती झालेली आहे. तो प्रश्न आम्हालाही पडलेला आहे. काही एवढं मोठं ते पेपर वाचल्यावर कळलं की बुवा एवढं काय झालं, हे कुठे आहे ते, हां कोणाला बस केलं, काय केलं का नाही केलं, का खोटा आरोप केला जास्तीचा, खोटाच आरोप केलेला आहे त्याला. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर आरोप करून त्याला मारण्यात आलेलं आहे. हे षडयंत्र आहे. आणि माझी ही विनंती आहे की हे जे षडयंत्र ज्यांनी कोणी केलेलं आहे हे उघडीस आणा तुम्ही. ही मला सरकारला पण विनंती आहे, कुठल्याही प्रकारे हे उघडीस आणा की हे कोणी केलं. कारण एक जीव गेलाय, एका माणसाचा जीव गेलाय. कुठल्याही कुत्र्या मांजराला नाही मारलं त्यांनी. एक धष्टपुष्ट मुलगा आहे, जवान मुलगा आहे, त्याची पूर्ण आयुष्य पुढे पडलं होतं. 30 वर्षाचा तो तरुण मुलगा आहे, त्याला अजून काहीही नाही त्याच्या आयुष्यात त्यांनी बघितलेलं. त्याचं पूर्ण आयुष्य यांनी संपवून टाकलं आणि तो गेल्यामुळे आमचंही आयुष्य संपलंय. आम्ही पण आता जगू शकणार नाही, आमच्या आयुष्याला काहीच नाही उरलेलं. त्याच्यामुळे एकच विनंती आहे की हे जे झालंय, हे जे घडलंय, याचा प्लीज निकाल लावा आणि सोनं कुठं आहे हे आम्हालाही सांगा, म्हणजे आम्हाला कळू द्यात की खरंच काही घडलंय का. आणि मला माहिती आहे काही घडलेलं नाही. आम्हाला भयंकर संशय आहे की त्यांनी जे सांगितलं, आरोपीने जे आपले फिर्यादीने जे काही सांगितले ते आमच्या कल्पनेनुसार, आमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. आणि आम्हाला असा संशय आहे की ते खोटाचा आरोप करून 10 ग्राम असेल, 10 किलो सांगितलं, तो विषय नाही, ते 10 ग्राम असतो का 100 असे आम्हाला ग्राम संशय असतो, ते आहे कुठं आणि ते आहे कुठं मारलं ना, ते का मारलं तुम्ही? सोनं जरी असेल आणि हिरे जरी असतील, काही जरी असेल, त्याला पकडा, इन्क्वायरी करा, त्याच्याकडनं रिकव्हरी करा. मारून टाकण्याचा कुठलाच कायदा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.